तुषार तपासे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, साताऱ्याचा कसं एकंदरीतच वातावरण होतं? उदयनराजे आणि शशिकांत शिंदे या दोघांची प्रतिष्ठा साताऱ्यात पणाला लागलेली आहे. नक्कीच दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. बिग फाईट म्हणावी लागेल. साताऱ्याची ही जी लढत होती, महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे, या दोघांमध्ये ही तगडी फाईट या ठिकाणी साताऱ्यात झाल्याचं पाहायला मिळालं. खरं तर साताऱ्यामध्ये मोठमोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या, म्हणजे त्याच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून ते शरद पवार अशा वेगवेगळे नेते साताऱ्यात आले आणि आपल्या उमेदवारांसाठी त्यांनी या ठिकाणी प्रचार केल्याचं, प्रचार सभा घेतल्याचं पाहायला मिळालं. खरं तर असं असलं तरी दुसरीकडे मात्र जे काही एकूण मतदान पाहता, मतदानाचा टक्का पाहता, जो 5 वाजेपर्यंतचा आहे तो 54.1%, म्हणजेच तो खूप कमी आहे असं म्हणावं लागेल. कारण हा टक्का आता 1 तासामध्ये जे 5 नंतर ते 6च्या 1 तासामध्ये जो वाढला असेल, तो किती वाढला असेल हे पाहावं लागणार आहे. खरं तर 60% ते 62% हा आकडा जाऊ शकतो असं एकंदरीत आता समजतंय. पण एकूणच जिल्ह्यामध्ये ही मोठी फाईट होती आणि असं असलं तरी म्हणजे दोघांनीही प्रचारात चांगली आघाडी घेतलेली होती आणि प्रशासनाच्या वतीनं सुद्धा हे मतदाराला या ठिकाणी आणण्यासाठी चांगले प्रयत्न केले गेले होते. वेगवेगळे उपक्रम या राबवण्यात आले गेले होते आणि ह्या वेगवेगळ्या उपक्रमातून या ठिकाणी मतदाराला आकर्षित करण्यासाठी, म्हणजे त्याच ठिकाणी काही ठिकाणी बांबूचं मतदान केंद्र उभं केलं गेलं होतं. महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीचं मतदान केंद्र उभं केलं गेलं होतं. असं असताना देखील उन्हाचा तडाखा होता आणि या उन्हाच्या तडाख्यात मतदार राजा बाहेर पडला आणि खरं तर त्यांनी आतापर्यंत मतदान 54% हे 5 वाजेपर्यंत केलंय आणि येणारा टक्का म्हणजे जो 1 तासानंतर जे काही मतदान झालंय हे आता किती येतंय हे पाहावं लागणार आहे.